त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले. अरे त्याची लायकी का त्याला रिव्हॉल्वर दाखवावी? पात्रता आहे त्याची शेंबड्याची, पाद्ऱ्याची. हां? ते चड्डीत मध्ये पिवळी झाली असेल त्याची. जरा ते काळं टाकलं ना त्यावेळेला त्याला बाजूला घेऊन बघायचं होतं. वळ-वळ काय आता उद्या चुचमाबाई उड्या मारल. उधाव, उधावचं पोरगं. आम्ही राहिले संजय राऊत उद्या तर ना काय सांगायचं आता बसन माईक घेऊन. या अख्खी टीम या पुढे किती 4च लोकं असतात. 4च असतात पुढं. आणि त्याच्यावर बनवतो व्हिडिओ आणि दाखवतोय मी प्रवचन. कसलं प्रवचन करतोय हो तू? हां, राष्ट्रवादी पक्षाची चाटुगिरी करतोय. इथेच आपण जिंकलोय. खूप जणांचे फोन मला आज. ताई, तुमच्या भावाने एक नंबर काम केलं. ताई, तुमच्या भावाने एक नंबर काम केलं. अरे गर्वाने छाती फुगलीये. अगदीच. माझा भाऊ आहेच कौतुक करावं तसा. हो, आहेच कौतुक करावं तसं. फार छान काम केलंय. आणि ए लय सांभाळ तू तुझी ती काय ती थुतुरमुतुर सेना. काय म्हणे हा? त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवली. अरे खरं बोल रे रोहित पवार. किती खोटा बोलतोय. अरे खोटा किती बोलतोय. तू म्हणतोय ना रोहित पवार. कोण रे तो? कोण रे तो? संग्राम बापू भंडारे. कोण आहे हा? कोण आहे? मग तुला त्या संग्राम बापू भंडारेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागतं ठाम मांडून. पोलिसांना दादागिरी दाखवावी लागती. पोलिसांना सांगावं लागतं. माझ्या भावावर म्हणजे संग्राम बापू भंडारेवर तुला खोटे आरोप करावे लागतायत की त्याने रिव्हॉल्वर दाखवली. त्याने अरे लाजा बाळगाले, लाजा बाळगारे. तिथं गेलेत ना त्यावेळेला त्यांनी व्हिडिओ चालू केला. बंद नव्हता रे त्यांचा व्हिडिओ. गेल्याबरोबर त्यांनी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आणि काय खोटं बोलता रे की त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले. अरे त्याची लायकी का त्याला रिव्हॉल्वर दाखवावी? पात्रता आहे त्याची शेंबड्याची, पाद्ऱ्याची. हां? ते चड्डीत मध्ये पिवळी झाली असेल त्याची. जरा ते काळं टाकलं ना त्यावेळेला त्याला बाजूला घेऊन बघायचं होतं. हागला असेल चड्डीमध्ये आणि चाललंय त्याला रिव्हॉल्वर. ते पण सांगतोय मला रिव्हॉल्वर दाखवली. तुमच्या जिंदगीवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अरे कोर्ट पुरावे मागतं रे. कळलं का? लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी निषेध केलाय. अगदीच केलाय. करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. बिलकुल. ज्या वेळेला राजमाता जिजाऊंचे वंशज आमचे जाधव दादा ज्या वेळेला त्यांना काळं फासण्यात आलं त्यावेळेला कुठं गेली होती रे? तुमचे संस्कार तुम्ही जे आता काय लगेच रस्त्यावर उतरलात ना त्यावेळेला कुठं गेलं होतं तुमचं हे सगळं काही? किती नीचपणा दाखवाल रे. काय केलं होतं त्यांनी? जाधव दादांनी काय केलं होतं? सांगा ना. काही केलं नव्हतं रे. ते फक्त शरद पवाराचा खरा चेहरा समाजासमोर आणत होते. फक्त शरद पवाराचा खरा चेहरा समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत होते. काय केलं? शरद पवार हे कोण आहेत ते सांगत होते. ते ओबीसीच आहे हे सांगत होते. ज्यावेळेला त्या अंतरावलीच्या केला होता का तिकडं त्यावेळेला ते दाखवत होते खरं काय आहे ते. आणि त्यावेळेला तुमच्या नालायक गुंडांनी त्यांना काळं फासलं. तेव्हा कुठं गेले होते रे? गाडले होते तुम्ही सगळेच्या सगळे कोण्या बिळात मध्ये? होय रे बुरट्या हो. अशा बुरट्यांनी ना काही धमक्या देऊ नये. आणि संपलंय रे तुमचं. गुंडाळा रे बाळ. बसा रे घरात. कशाला दाखवताय नाटकं? कशाला नाटकं करताय? ओढून ताणून नाही का असा आव आणू नका रे. बरं का रोहित पवार आणि तुझी ती टीम सेक्युलर. बसा घरामध्ये. झोपवलंय आमच्या देवा भाऊंनी तुम्हाला. आता त्या बिळात बसा रे. ते देवा भाऊ जर चिडलं ना तुमचं असं बाहेर काढन ना तो. हा काय झालं 3 वर्षापासून त्या अंतरावरून बसवलंय तुम्ही घेण्यादेण्याचं नाटक करायला. कारण तुम्हाला माहित होतं तुम्ही केलेला 2.5 वर्षाचा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस बाहेर काढणार आहे. तुम्ही 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीच विकास केलेला नव्हता. म्हणून तर तुम्हाला त्या अंतरावलीच्या त्या नाचिनबाईला नाही का नाचिनबाईच आहे ती चेक केली तर. त्या बाईला पैसे द्यावे लागले तुम्हाला 1000 कोटी आणि उभं केलं तिला भुकायला फडणवीसच्या नावाने. कशासाठी? की मग सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल आणि हे विषय दबणार नाही निघतील ते पण बाहेर. आणि राहिला विषय संग्राम बापू भंडारेंचा. अखंड महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. हिंदू धर्माचं काम करणारा, हिंदू धर्माचं समर्थन करणारा आणि हिंदू धर्माचा ज्याला स्वाभिमान आणि अभिमान आहे असा प्रत्येक व्यक्ती माझ्या भावाच्या मागे आहे. संग्राम बापू भंडारेंच्या मागे आहे. त्याचा फार अभिमान आहे मला. आज त्यांनी जे काम केलं बापू खरंच तुम्हाला सल्यूट.
तुम्ही जे काम केलं ते. अशा लवड्याची जागा दाखवून दिली ना तुम्ही, ती अगदी योग्य केलं. हां. बरं का रे, ए खेड्या, भुकू नको आता. फक्त बापूच एकटे उठलेत. महाराष्ट्रात मध्ये तू जिथं दिसशील ना, तिथं याला काळं फासा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक व्यक्तीने याला याला काळं फासा. हे आपलं आद्य कर्तव्य आहे, याला काळं फासणं. आणि ते फासल्याच गेलं पाहिजे. त्याच लायकीचा हा नालायक आहे. बरं का रे नीच माणसा. परत आमच्या हिंदू धर्माच्या जे काम करतायत ना, त्यांच्यावर बोलू नको. हां. आमच्या संप्रदायाच्या लोकांवर बोलू नको. तुला काय येतंय शेंबड्या? 4 लोकं घेऊन बसतो आणि व्हिडिओ बनवतो. दाखव ना पब्लिक तुझ्या पुढे किती 4च लोकं असतात. 4च असतात पुढं आणि त्याच्यावर बनवतो व्हिडिओ आणि दाखवतोय मी प्रवचन. कसलं प्रवचन करतोय रे तू? हां, राष्ट्रवादी पक्षाची चाटुगिरी करतोय आणि म्हणे प्रवचन करतो. बाटलीभर लाळ पितो का सकाळी-सकाळी त्याची? चाट्या. किती चाटुगिरी करतोय. त्याला जी सजा दिली ना, ती अगदी योग्य दिली. अगदी योग्य दिली. त्याच सजेचा तो लायक होता. आणि इथून पुढं प्रत्येकाने लक्षात ठेवा, धर्मावर आमच्या गरळ ओकायची नाही. बरं का ले? अजिबात आमच्या धर्मावर गरळ ओकायची नाही. हिंदू जागा झालाय. तुम्ही झोपवला होता त्याला. काँग्रेसने 70 वर्ष माझा हिंदू झोपवून ठेवला होता. नशेतमध्ये ठेवलं होतं त्याला. परंतु आता माझा हिंदू जागा झालाय. आता तो नशा करणार नाही. आता त्याला एकच नशा आहे, ती धर्माची. हां. त्याचा धर्म कसा जगेल, कसा वाचेल आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा, हे आता माझ्या हिंदूला माहिती झालेलं आहे. आणि तो त्याच रस्त्यावर चालत आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी कितीही नंगानाच केला ना, काहीही फरक पडणार नाही. 3-4 जणांनी बसा बिळात. हे वळवळ, वळवळ, वळवळ काय आता उद्या चुचमाबाई उड्या मारण. उधाव, उधावचं पोरगं. आणि राहिले संजय राऊत उद्या तर ना, काय सांगायचं आता बसन माईक घेऊन. हे अख्खी टीम यांची येणार बघा. असे बाबा, बाबा, बाबा करायला बास. अख्खी टीम येणार यांची. उद्या आता उठणार आहे. हां. गप्पा रे. नका ना. त्यांनी सांगितलंयच ना, कोण आहेत? हिंदू आतंकवादी. हो, हिंदू आतंकवादीच आहे. तू म्हणतोय ना हिंदू आतंकवादी, आता तुला हिंदू आतंकवादी कसे असतात ते दाखवू आम्ही. अरे फाट्या, फट्टू. नुसती साई टाकली तर म्हणतोय, शाई टाकली तर म्हणतोय की मला बंदूक लावली. चड्डी तुझी पिवळी झाली. हं? चाललाय शहाणपणा करायला. हिंदू आतंकवादी जेव्हा तुझ्या पुढे येईल ना, हं, माहिती ना कोण आहे? आता झालाय बाहेर. त्यावेळेला तुला कळेल हिंदू आतंकवादी कसा असेल. तुझ्या चांगल्या मागून गोळ्या घालन तो. त्या पुढून निघतील. लक्षात ठेव. त्याच्यामुळं नादी लागू नकोस आणि कुणीच लागायचं नाही. ए, ए म्हातारे-बितारे लवकर झालेले त्यांनी शांत बसा. आणि गुमान नादी लागायचं नाही हिंदू धर्माच्या आता. हिंदू धर्माचं काम करणाऱ्या लोकांच्याही नादी लागायचं नाही. आणि बापू पुन्हा तुमचा खूप खूप अभिनंदन. खूप छान काम तुम्ही केले. माझ्यासारख्या महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य बहिणी तुमच्या पाठीशी आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. ज्या वेळेला आमची गरज पडेल त्या वेळेला आम्ही तुमच्या मागे नाही, सोबत उभं राहू. हां. तुम्हाला जी राखी बांधलेली आहे, तुम्हाला जे भाऊबीजेला ओवाळते ते असंच नाहीये. ज्या वेळेला मला तुमची रक्षा करण्याची गरज पडेल ना बापू, त्या वेळेला तुमच्या सोबत असेल. हां. अगदीच. निश्चिंत राहा आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. ज्यांनी बापूंचं समर्थन केलं त्या सर्वांचे खरंच खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचं कारण माझा हिंदू जागा झालाय हे मला दिसतंय. त्यामुळे मला त्या सर्व माझ्या हिंदू बांधवांचे, भगिनींचे आभार मानायचे, की आपण आता जागे झालोय. आता आपल्याला झोपायचं नाही. याच पद्धतीत आपल्या भावांचं, आपल्या बहिणींचं आपण समर्थन करायचं. ज्यावेळेला असे कोणी काही करेल ना, त्यावेळेला आपण रस्त्यावर उतरायचं. वेळ आली ना, तरी आपण उतरायचं आणि यांना समर्थन द्यायचं. त्याच वेळेला हे बाकीचे ना बिळातमध्ये बसतील. जे काय आहे, यांची टीम कोणची आहे? हां, सुन्नतवीरांची टीम यांची. यांनी आतून सुन्नतच केलेली यांची आणि यांची अशी इच्छा आहे, की बाकीच्यांनी पण सुन्नत करावी. आता तुमची केली ना तुम्ही, बसा की बाबा हो. तुमची केली ना, घातली ना तुम्ही राजकारणासाठी सुन्नत केली तुम्ही. दुसऱ्यांना का करायला लावताय? हां, तुमच्या पिढीला करायला लावा येणाऱ्या. तेच करणार आहे तुम्ही. परंतु आमच्या नादी लागायचं. लक्षात ठेवा. बसा आपलं तिकडं. नादी नाही लागायचं परत. बाबू अजिबात नाही लय येडे आहेत आमचे हिंदू. बघितलं ना? एक कीर्तन करणारा
जर तुझे हे हाल करू शकतो, तर मग आमचा तो हरणासाठी आतमध्ये गेलेला तुझं काय काय करेल? बरं का रे? नादी नको लागू. बाकी सगळ्यांना जय श्रीराम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.